नमस्कार. भूमिकाच फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण आहे ना 32 छातीची बोटनेक मापाची डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींना बोटनेक माप म्हणजे थोडंसं क्रिटिकल वाटतं, तर इथं बघू शकता. मी इथं बाकीचे स्क्रीनवर मी माप वगैरे टाकलेलं आहे, त्याच पद्धतीने घ्यायचं. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बदल पण करू शकता किंवा तुमच्या मापावर पण शिवू शकता. तर बघा, इथं मी आहे ना बोटनेक गळा, आता इथे दिसत नाही तुम्हाला, पण वरचा गळा मी आहे ना बोटनेक जो आपण गोलाकार घेतो ना, तो वरचा गळा 3 इंचचा घ्यायचा आणि खाली 6 इंचचा घ्यायचा. असं टोटली 9.5 ते 9.5 इंचचा येतो गळा. तर तुम्ही कमी जास्त पण करू शकता, पण मग तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगते आहे. तर इथं बघा, मी असा मटका आकाराचा गळा घेतलेला आहे पाठीमागचा. आता तुम्हाला मी डार्क खडूने दाखवते हे, कारण इथं तुम्हाला दिसत नसल. तर हे बघा, म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित आखून घ्यायचं आणि मी इथं कॅनव्हाचा वापर न करता तुम्हाला मी हा गळा स्टिच करून दाखवणार आहे. तर बघा, आहे त्या मापावर असं इथं वरती गळ्याला पण आकार देऊन घ्यायचा. मध्ये 1 इंचची जागा सोडून द्यायची आणि नंतरून खाली तो खालचा गळा मटका आकाराचा गळा घ्यायचा आहे. तर बघा, इथं फोल्ड करून आहे त्या दुसऱ्या साईडने उमटवून घ्यायचं आणि मग नंतरून परत व्यवस्थित आखून घ्यायचं, आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला स्टिच करायला प्रॉब्लेम येणार नाही अशा पद्धतीने. तर इथं बघू शकता, आता प्रॉपरली तुम्हाला गळा दिसत असेल. या आकारावरती मी घेतलेला आहे. हा 32 छातीचा माप आहे. पूर्ण उंची मी 13ची घेतलेली आहे. 13ची पूर्ण उंची घेतली म्हणजे मग 12.5ची उंची येते हे. तर कस्टमरच्या याच्यानुसार तुम्ही उंची कमी जास्त पण करू शकता. तर इथं बघू शकता, आता आपल्याला आहे ना स्टिच करायच्या वेळेस आहे ना पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून आपला कपडा व्यवस्थित फेस टू फेस बसेल. आणि आता आपण इथं स्टिच करून घेणार आहोत. तर अगोदर काय करायचे, प्रॉपरली टिप मारून घ्यायची. आता मी ते टिप मारली, पण मग नंतर मला ना ती जमलं नाही, म्हणजे आतमधून घुसत नव्हतं, म्हणून मग मी ती परत उसून घेतली आणि मग नंतर मी वरती गळ्याला आहे ना पायपिंग करून घेतलेली आहे. आणि मग नंतरून मटका आकाराच्या गळ्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. इथं आहे ना लाईटीमुळे तुम्हाला कदाचित दिसत नसेल, पण मग आकार तुमच्या लक्षातच आला असेल कसा घ्यायचा वगैरे. इथं प्रॉपरली व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि मग नंतरून थोडासा कट मारून व्यवस्थित आकारावरती कट करून घ्यायचा आणि पिना व्यवस्थित काढून घ्यायच्या. आता इथं खाली कमरेला आपल्याला पट्टी लावायची आहे. इथं बघू शकता, व्यवस्थित लाईट थोडीशी कमी जास्त होते ना, तर खूप प्रॉब्लेम येतो. आता पावसामुळं आहे ना लाईट पण सारखी ये जा करत असते. शनिवारी तर प्रॉपरली लाईट नसतेच. तर इथं बघू शकता, आता इथं आहे ना मी फोल्ड करत होती, पण खरं सांगायचं तुम्हाला जमलंच नाही मला ते आतमधून काढायला. आणि मग नंतर मी वरच्या गळ्याची टिप पुसून घेतली आणि पायपिंग करून घेतली. नव्हतं जमत मला ते, म्हणजे जमलंच नाही. म्हटलं चला असू द्या, काय प्रॉब्लेम नाही, तुमच्या लक्षात येईल. प्रॉपरली तर नाही, म्हणजे निघतच नव्हतं ते. तिथं मग शिलाई उसून जात होती. म्हटलं असू दे चला. ही बघा, मी परत ती टिप पुसून घेतली आणि वरती मग आहे ना फोल्ड करून मी पायपिंग करून घेतली आहे त्या आकारावरती. कारण दोरे खूप निघत होते पिसाचे नाही, त्याच्यामुळं मग प्रॉब्लेमॅटिकच होतं जरासा. पैठणी साडीवरचा ब्लाऊज पीस आहे तो, मग दोरे निघले का थोडा प्रॉब्लेमच येतो. आता इथं आपण आहे ना आतमध्ये दाबटीप मारून घेऊ. जो आपण डिझाईनचा गळा घेतलेला आहे त्या डिझाईनच्या गळ्यावरती तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे बोटनेकचे गळे तुम्ही शिवू शकता. फक्त प्रॉपरली माप व्यवस्थित घ्यायचा आणि उंची व्यवस्थित घ्यायची फक्त. बाकी डिझाईन करायला काही अवघड नाही. तर इथं बघा, आपला गळा पूर्ण स्टिच करून झालेला आहे. आता मी इथं तुम्हाला वरती पायपिंग करून घेते. साईडनी पण व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या, म्हणजे जो मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे त्याला पण व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या.
जेणेकरून आपली फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. आणि उरलेला कपडा व्यवस्थित कट करून टाकायचा. असं व्यवस्थित टिप मारून घ्यायच्या आधी राहिलेला जो कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. व्यवस्थित मस्त छानपैकी अस्तरच्या एवढाच ठेवायचा. आता इथं बघा आपली खालची पट्टी लावून घेऊ. पट्टी लावताना एक साईडने 1.5 ते 2 इंचची पट्टी घ्यायची, एक साईडने दुमडून घ्यायची आणि मग नंतरून दापटीप मारायची. बघा अशी मी दापटीप मारत असते. दापटीप मारताना आपला जो अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. प्रॉपरली व्यवस्थित मारायची आणि वरच्या साईडने पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आणि मग नंतरून 4 इंचावरती टक्स देऊन घ्यायचे. व्यवस्थित द्यायचे. टक्स देताना दोरावरती कट नाही करायचा, प्रॉपरली लॉक करून वर खाली परत आणायचा असा, म्हणजे मग लवकर दोरा उसवला जात नाही. तर इथं बघा आपले टक्स देऊन झालेले आहेत. इथं आता वरती पायपिंग देऊन घेऊ आपण. तर मी पट्टी नाही काढली बघा, मी अशी पायपिंग करते. जर तुम्हाला माझी ही ट्रिक आवडली तर नक्की ट्राय करा. कधी कधी पायपिंगची पट्टी न काढता आपण अशी गळ्याला फिनिशिंग सहित पायपिंग करू शकतो. इथं बघा आता मी इथं दुमडून घेणार आहे. खूप सोपी पद्धत आहे ही. बऱ्याचशा गळ्यांना मी असं ट्राय करते. तुम्ही पण ट्राय करा नक्की आणि मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा हा बोटनेकचा गळा आहे. इथं व्यवस्थित पायपिंग करून घेतलेली आहे आणि आतमध्ये जो दिसलेला म्हणजे उरलेला कपडा आहे ना तो व्यवस्थित कट करून घ्यायचा. आता बघा इथं आपण आता व्यवस्थित मॅचुअल अशी लेस लावून घेणार आहोत. ही लेस लावायची होती पण ती खूपच डार्क दिसत होती, त्याच्यामुळं मग मी नाही लावली. मग मी आहे ना ही बघा अशी साडीच्या कलरची लेस लावली. मग म्हणजे साडीच्या काठाच्या कलरची लेस लावली आणि खूप छान अशी बसली ती लेस मस्तपैकी. आकार पण खूप छान आला, फिनिशिंग पण एकदम मस्त छानपैकी आली. आणि जेव्हा आपण एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज शिवतो आणि फिनिशिंग प्रॉपरली आली ना तर मग आपल्याला पण बरं वाटतं आणि तो कस्टमर आपल्याकडं परत मग येतो परत. त्याच्यामुळं कधी पण कस्टमरचं काम करताना व्यवस्थित केलं ना तर मग तो कस्टमर आपल्याकडं डबल येतो. आता बऱ्याचशा मैत्रिणीचा हा प्रॉब्लेम आहे की ताई ब्लाऊज शिवायला जमतं किंवा सगळं काही जमतं पण कस्टमर वाढत नाही. तर एकेखटी कस्टमर वाढत नाही, त्याच्यासाठी थोडासा वेळ हा द्यावाच लागतो. त्यासाठी आपलं काम पण तसं व्यवस्थित करून द्यायचं जेणेकरून तो डबल आपल्याकडे येईल. तर बघा इथं आता आपल्या पाठीच्या गळ्याला लेस प्रॉपरली लावून झालेली आहे. खूप सुंदर अशी लेस दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आता इथं आहे ना आपण थोडासा पाठीमागं एक आकाराचं फूल बनवणार आहोत. इथं बघू शकता. आता इथं असं आहे ना अशा आकाराचा फूल बनवून आपण तो पाठीला असा स्टिच करणार आहोत. तर बघा इथं आता आपण आहे ना सुईने व्यवस्थित तो म्हणजे करून घेऊ. इथं मशनीवर मी स्टिच केला होता पण मग मशनीवर नाही व्यवस्थित होत, हातानेच प्रॉपरली व्यवस्थित शिवून घ्यायचं आणि मग तेव्हाच तो व्यवस्थित दिसतो. आणि मग त्याच्यानंतर वरतून आपल्याला एक पाहिजे त्या आकाराचा लटकन किंवा एखादा बटन वगैरे लावून घ्यायचा व्यवस्थित. हे बघा आता हाताने स्टिच करून घेऊ. हाताने म्हणजे कसे प्रॉपरली सगळ्या मिऱ्या त्या व्यवस्थित आपल्या बसल्या जातात. आणि इथं मग मशनीवर एका साईडने स्टिच करून घ्यायचं आणि मग एका साईडने आपण जो लटकन आहे तो इथं बघू शकता. आता हा बटन आपण लावून घेऊ. खूप छान असं त्याच कलरचा मॅचुअल व्हायला अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचा. आणि तुम्ही खाली इथं मग दोऱ्या जरी लावल्या ना तरी खूप छान दिसतील आणि लुक पण छान येईल. पण मी इथे लावल्या नाही, पण तुम्ही लावू शकता. बघा इथं दोऱ्या बटन व्यवस्थित प्रॉपरली पॅक लावायचा. आणि इथं बघू शकता आता प्रॉपरली गळा आपला शिवून झालेला आहे. तर कशी वाटली डिझाईन मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब